नाशिक इगतपुरी मतदारसंघाचे माजी आमदार व आदिवासी विकास महामंडळ संचालक शिवरामदादा झोले पाटील यांच्या निवासस्थानी भेट घेऊन आणि भेटीचे कारण शेतकी आणि अत्याधुनिक जनावरां प्रदर्शन निर्मिती येथील चाकण पुणे येथील कुरळे गावचे सरपंच उद्योजक अजितदादा गायकवाड आणि उद्योजक सोनराज सावंत पाटील तसेच नगर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस समन्वयक सीताराम काकडे तसेच नाशिक येथील उद्योजक रोहित शिंदे आणि दीपक भोसले आदी मान्यवर उपस्थित होते। तसेच नाशिक लोकशाही न्यूजचे संचालकही उपस्थित होते। समोर बघा, समोर। नमस्ते, मी अजित गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते, चाकण कुरळी खेड तालुक्यामधून आहे। आम्ही या ठिकाणी जे आलो आहे तर आमचे परममित्र, आमचे गुरुवर्य इगतपुरी मतदारसंघाचे आमदार आदरणीय शिवरामदादा झोले पाटील यांना भेट देण्यासाठी आलो, कारण आम्ही खूप जुने संबंध आहे आमचे। 15 ते 20 वर्षापासून आम्ही एकमेकांना ओळखतो। पहिले त्यांनी राष्ट्रवादीमध्ये चांगलं काम केलं साहेबांनी, तेव्हापासून आमचे संबंध आहे। ह्या भागामध्ये भरपूर विकासाची कामं त्यांनी केली ह्या मतदारसंघामध्ये, आणि तेव्हापासून आमची परिचय आहे, ओळख आहे। तर थोडंसं बरेच दिवस मध्ये गॅप पडला होता, त्यासाठी मी साहेबांना भेटायला होतो। असं थोडंसं नियोजन होतं। असं परिषद नाशिकच्या संयुक्त विद्यमानानं पशुधन खात्याच्या मार्फत घोटी येथे डांगी जनावरांचं महाराष्ट्र राज्यातील फार मोठी डांगी जनावरांचं प्रदर्शन भरत आहे, आणि त्या प्रदर्शनाच्या निमित्तानं खास भेटण्यासाठी पुण्याहून मंचर येथील आमचे स्नेही आणि सहकारी मित्र अजित गायकवाड साहेब आलेत। त्यांच्याबरोबर आमचे प्राध्यापक सीतारामजी काकडे साहेब आलेत आणि सावंत पाटील आलेत। ही सर्व मंडळी प्रेमापोटी आणि जी आपुलकी असते त्या आपुलकीपोटी आले। मी माझं आयुष्य आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं आजही काम करतो। राष्ट्रवादी पक्षाचं पवार कुटुंब हे आमचं जवळचं घरचं कुटुंब आहे, आणि त्यांनी आम्हाला इतकं मोठं केलं। त्या कुटुंबाचे ऋण फेडण्यासाठी काकडे सर असतील, गायकवाड साहेब असतील, आम्ही सर्व सहकारी, आमचे आदरणीय नेते रामनाथजी शेठ शिंदे, त्यांचे नातू सुद्धा तिथे आले। मला फार आनंद वाटला, आणि तो फार ॲक्टिव्ह होईल अशी सगळी माणसं। आणि आमचे लचके साहेब आले, त्यांना समजलं मी इथं घरी आहे। गायकवाड साहेब आले, सर्व कार्यक्रम सोडून लचके साहेब इथे आले, मला याचा फार मला आनंद आहे। आणि लचके साहेब आमच्या इगतपुरी तालुक्यातल्या तळागाळातील छोट्या कार्यकर्त्याचं पण फार मोठं त्यांनी हे चांगलं चांगल्या लोकांशी त्यांचे संबंध आले, आणि कोणतीही अडचण असेल लचके साहेब अशा अडचणी फोन केला ते संबंधित अधिकाऱ्यांना सांगून ते काम करून देतात। म्हणजे इतकं संबंधांजवळ वाढला। लचके साहेब, तुम्हाला खरं मनापासून मी शुभेच्छा देतो। आज आपण आलात गोटीचा हे प्रदर्शनाचे दिवस आहे, आनंदाचं वातावरण आहे। आपण माझ्या घरी आलात, भेट दिलीत, मला फार बरं वाटलं। तुम्हाला सगळ्यांना मनपूर्वक धन्यवाद। आज घोटी या ठिकाणी तालुका इगतपुरी आमचे मार्गदर्शक स्नेही आणि आपल्या तालुक्याचे माजी आमदार शिवरामदादा झोले साहेबांच्या भेटीसाठी आम्ही आलो। मी नगरहून आलो। मी प्राध्यापक सीताराम काकडे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अहमदनगर जिल्हा बूथ समन्वय समितीचा मी अध्यक्ष आहे, आणि अनेक वर्ष सामाजिक चळवळीमध्ये काम करतो। दादांनी सुद्धा या मतदारसंघामध्ये जिल्हा परिषदेच्या माध्यमातून असेल, आदिवासी विकास महामंडळाच्या माध्यमातून असेल, आणि आमदार असताना देखील खूप मोठं काम केलेलं आहे। देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या विचारांचे पाईक म्हणून दादांनी त्या ठिकाणी काम केलं, आणि आमची मैत्री अशीच गाढ अशी मैत्री आहे। आज दादा 74 वर्षाचे आहेत, साहेब 84 वर्षाचे आहेत, पण मैत्री म्हणून आम्ही दादांना खास या भागामध्ये आलो होतो, आणि म्हणून भेटण्यासाठी आलो। दादा, आपण दीर्घायुष्य तुम्हाला लाभो, आणि तुमच्याकडून आजही दादा, म्हणजे सकाळी आम्ही आलो तर आज 6-7 ठिकाणी दादा कार्यक्रमांना त्या ठिकाणी भेटीगाठी देऊन आलेले आहेत। म्हणजे याही वयात आपला उत्साह तरुणांना लाजवेल असा आहे। तुम्ही आमच्यासाठी चिर तरुण असं व्यक्तिमत्व आहात। मी खरंच तुमचं खूप खूप या ठिकाणी अभिनंदन करतो, तुम्हाला शुभेच्छा देतो, आणि ईश्वराला अशी प्रार्थना करतो की आमच्या दादांना या ठिकाणी दीर्घायुष्य